हॅलो गाईज, वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल MH एक्झाम गुरु. मित्रांनो, आज महिला व बाल विकास विभाग मार्फत जी भरती सुरू आहे त्यामधील परिवीक्षा अधिकारी म्हणजे प्रोबेशन ऑफिसर या पदासाठी मित्रांनो पेपर झाले किंवा सुरू आहे. आता आगामी काळामध्ये सुद्धा मित्रांनो या पदासाठी पेपर होणार आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो आज जो पेपर झाला या परीक्षेचा प्रामुख्याने पॅटर्न काय होता तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथे डिस्कशन करणार आहोत. बघूया पॅटर्न मित्रांनो 25चं मॅथ रिझनिंग यामध्ये मित्रांनो मॅथवर प्रश्न नाही आहे, खूपच कमी आहे. रिझनिंगवर मित्रांनो जवळपास सर्व प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यानंतर मित्रांनो यामध्ये संख्या मालिका म्हणजे नंबर सिरीजवर जास्त प्रश्न आहे. त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर जे सिरीज आहे त्यावर जास्त प्रश्न आहे आणि फिल इन द ब्लँक्स मित्रांनो यावर प्रश्न आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बघा 1, 3 आणि त्यानंतर 5 आणि 7 नंतर हे रिकामी जागा आणि इथे मित्रांनो 11. तर अशा प्रकारे या दोनमध्ये दोनचा डिफरन्स आहे या सिरीजमध्ये, तर इथे मित्रांनो प्रामुख्याने 9 येईल. अशा प्रकारे या फिल इन द ब्लँक्स मॅथमध्ये विचारल्या जात आहे. मॅथची लेवल काही खूप हार्ड नाही, म्हणजे सॉरी बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंगची लेवल काही खूप जास्त हार्ड नाही. बऱ्यापैकी तुम्हाला बुद्धिमत्तेचे प्रश्न हे सॉल्व्ह होणार आहे आणि इथे काही जास्त तुम्हाला त्रास होणार नाही. त्यानंतर सामान्य ज्ञान बघा, यामध्ये चालू घडामोडीवर मित्रांनो सर्वात जास्त प्रश्न आहे, लेटेस्ट करंट अफेअरवर. त्यानंतर मित्रांनो लेटेस्ट जे निधन झालेलं आहे महत्त्वाच्या व्यक्तीचं यांना तुम्ही चांगल्याने करून घ्या. शासकीय योजनेची माहिती मित्रांनो इथे विचारलेली आहे. शासकीय योजना कधी आणि कोणी सुरू केली याविषयी सुद्धा माहिती विचारत आहे. त्यानंतर इतिहास यामध्ये प्रामुख्याने जो मॉडर्न हिस्ट्री आहे मित्रांनो, जे स्वातंत्र्याचा आपला संग्राम आहे त्यावर मित्रांनो प्रश्न विचारला जात आहे. त्यानंतर समाज सुधारक जे महाराष्ट्रातील भारतातील महत्त्वाचे समाज सुधारक आहे यावर सुद्धा मित्रांनो प्रश्न विचारले जात आहे. राज्यशास्त्रामध्ये एकट दुक्कट प्रश्न इथे येत आहे. 1-2 प्रश्न इथे राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीवर विचारले जात आहे. त्यानंतर बघा मित्रांनो भूगोलावर सुद्धा काही प्रश्न विचारले जात आहे. विशेषतः यामध्ये वेदर म्हणजे हवामानावर मित्रांनो ॲटमॉस्फिअरवर इथे प्रश्न विचारले जात आहे. आणि महिला आणि बालविकास कायदा जो आहे त्यावर सुद्धा मित्रांनो इथे प्रश्न विचारले जात आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो सामान्य ज्ञानाची जे लेवल आहे ती आपल्याला माहिती आहे ब्रॉड आहे असे इथे दिसून येत आहे. तर सामान्य ज्ञान तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. लेटेस्ट मित्रांनो 7-8 महिन्याच्या तुम्ही ज्या चालू घडामोडी आहे त्यासुद्धा चांगल्याने करणे गरजेचे आहे. त्यानंतर मित्रांनो आता इथे इंग्लिशमध्ये काय विचारत आहे, तर इंग्लिशमध्ये पॅरा जंबल विचारत आहे मित्रांनो. पॅसेज येत आहे इंग्लिशमध्ये, लक्षात असू द्या पॅसेज करा. अँटोनिम सिनोनिम समानार्थी विरुद्धार्थी शब्द येत आहे इंग्लिशमध्ये. प्रोवर्स येत आहे मित्रांनो. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन येत आहे. एरर येत आहे मित्रांनो, त्यामध्ये टेन्सचे मित्रांनो एरर फाईंड करायचे आहे आणि टेन्सवर सुद्धा इथे प्रश्न येत आहे. अशा प्रकारे मित्रांनो इथे जे इंग्लिश आहे इंग्लिश हे मध्यम लेवलचं विचारलं जात आहे असे आपल्याला इथे दिसून येत आहे. यामध्ये मित्रांनो वोकॅब्युलरी तुम्ही चांगल्याने करा. वन वर्ड सबस्टिट्यूशन, प्रोवर्ब, अँटोनिम, सिनोनिम्स यावर चांगले प्रश्न बनत आहे. जवळपास मित्रांनो 8 ते 10 प्रश्न इथे वन वर्ड सबस्टिट्यूशन, अँटोनिम, सिनोनिम्स, प्रोवर्ब्स इत्यादीवर येत आहे. त्यामुळे तुम्ही वोकॅब्युलरी हे तुमची इथे परफेक्ट असणं गरजेचं आहे. 3 ते 4 प्रश्न मित्रांनो इथे एररवर येत आहे. टेन्सवर 1 ते 2 प्रश्न येत आहे आणि येथे पॅसेजसुद्धा मित्रांनो 4 ते 5 मार्क्सचा इथे विचारला जात आहे. पॅराजंबलवर सुद्धा प्रश्न येत आहे, हे लक्षात असू द्या. मराठी मित्रांनो त्यामध्येचा दर्जा हा प्रामुख्याने मराठीमध्ये पॅसेज तर होता नाही, परंतु इंग्लिशमध्ये मित्रांनो पॅसेज होता. त्यामध्ये प्रयोगावर प्रश्न होते मराठीमध्ये, समानार्थी विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर मित्रांनो म्हणी, वाक्यप्रचार यावर प्रश्न होता. शब्दाच्या पार्ट ऑफ स्पीचवर प्रश्न होते, शब्दाच्या जातीवर. वाक्याचे प्रकार, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य यावर प्रश्न होते. त्यानंतर काळावर सुद्धा प्रश्न होते मित्रांनो मराठीमध्ये. तर अशा प्रकारे मराठीची जी लेवल आहे ती सुद्धा इथे मित्रांनो बऱ्यापैकी होती. पेपर हा एक प्रकारे मध्यम स्वरूपाचा आहे. यामध्ये रिझनिंग मित्रांनो एकदम काही हार्ड नाही, त्यामध्ये सोपी आहे आणि इतर जे टॉपिक आहेत ते सुद्धा मध्यम लेवलचे आहेत. तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आगामी परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमचे टेलिग्राम चॅनल अपडेट करून घ्या, जॉईन करून घ्या. @MH एक्झाम गुरु हा आमचा टेलिग्राम ID आहे आणि आमचे यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक आहे. सर्व मित्रांनो पदाविषयी अपडेट, कट ऑफ सर्व माहिती या अधिकृत आमच्या टेलिग्राम चॅनलवर आणि या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला देण्यात येतात. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब चॅनल टू गेट मोटिव्ह.